CPRमध्ये सध्या नूतनीकरणाचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. कोल्हापूरसह आसपासच्या जिल्ह्यातील गोरगरीब रुग्णांना वैद्यकीय सुविधा पुरवणाऱ्या या महत्त्वाच्या रुग्णालयाचं रुपडं पालटतंय. हे नक्कीच प्रत्येकासाठी आनंदाची गोष्ट आहे. पण याच कामाच्या आड रात्रीच्या वेळी कुणीतरी चुना लावायचं कामसुद्धा करतंय. याच CPRमध्ये सेवा बजावणारे काही कर्मचारी हे जुने स्क्रॅप मटेरियल परवानगी न घेता चोरून विक्री करत असल्याची जोरदार चर्चा आहे. रात्रीच्या वेळी हे जुने स्क्रॅप रिक्षाच्या साहाय्यानं CPR परिसराच्या बाहेर नेऊन त्याची विक्री केली जाते. यातील बऱ्यापैकी मटेरियल हे मेटलचं असतं. यामध्ये सध्या तरी एक महिला कर्मचारी आणि तिला मदत करणाऱ्या पुरुष कर्मचाऱ्यांच्या नावाची चर्चा आहे. मात्र यामध्ये अनेकांचा हात असण्याची शक्यता बळावली आहे. आज एस न्यूजनं अधिष्ठाता डॉक्टर S मोरे यांना याबाबत विचारलं असता त्यांनी याचा खुलासा केला. पण सावध पवित्रा घेत हे मटेरियल ठेकेदाराचं असल्याचं सांगितलंय. CPRमधनं स्क्रॅप मटेरियल DM कर्मचारी महिला परस्पर नेऊन विक्री करते. तर याची प्राथमिक मी चौकशी केलेली आहे. डिटेल चौकशी लावलेली आहे वैद्यकीय अधीक्षक यांच्यामार्फत. त्याचा अहवाल येणारच आहे. पण प्राथमिक चौकशीमध्ये मला असं आढळलं की हे स्क्रॅप मटेरियल हे आपलं शासनाचं, आपलं CPRचं नाही आहे. ते सध्या जे हे नूतनीकरणाचे काम चालू आहेत ते ठेकेदार लोकांचं आहे आणि त्यांनी ठेकेदार लोकांची जबाबदारी त्यांनी ते आपलं मटेरियल त्यांनी सांभाळावं. अशा प्रकारामुळे CPRच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. जिथं नूतनीकरणासाठी काढलेला स्क्रॅप सुरक्षित नाही तिथं रुग्णांच्या सुरक्षिततेची काय हमी असा सवाल उपस्थित केला जातोय.